हॅलो. तर आता मी इथे रुद्रांसाठी एक खूपच जास्त न्यूट्रिशियस असा पराठा बनवणार आहे. जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चला आता बघूया आपण कुठले-कुठले इन्ग्रीडियंट्स घेतलेले आहे. इकडे मी स्वीट पोटॅटो मस्तपैकी बॉईल करून घेतलेला आहे. सोबतच मी थोडंसं पालक टाकणार आहे आणि कोथिंबीर टाकणार आहे. याला छानपैकी असं चिरून घ्यायचं. याला मी मस्तपैकी चिरून घेतलेलं आहे. आता हे सगळं आपण ॲड करूया आणि हे जे स्वीट पोटॅटो आहे त्याचं पील करून घ्यायचं. याला पील करून घेतलं की छान होऊन जातं. याची स्किन काढून घ्यायची. करा की हे तुम्ही छान असं मॅश करून घेते. मी हे हाताने मॅश केलं आणि माझे हँड्स खूप क्लीन आहे. तर तुम्ही पण तुमचे हँड्स असे छानपैकी क्लीन करून घ्यायचे आणि हाताने जर तुम्ही मॅश करत आहे तर ते प्रॉपरली मॅश होत असते. सो छानपैकी याला मॅश करून घ्यायचं. हा पराठा खूप हेल्दी आणि न्यूट्रिशियस आहे आणि लहान मुलांना खूप जास्त आवडतो हा. कारण की स्वीट पोटॅटोमध्ये हे नॅचरल स्वीटनेस असल्यामुळे ते थोडंसं असं गोडसर वाटतंय. तर त्याच्यामुळे छान होतं. मी थोडंसं अजून जे ऑलरेडी होतं ते स्वीट पोटॅटो छान हे करून घेतलं. थोडीशी पालक टाकली आहे आणि कोथिंबीर घालते. जर तुमच्या बेबीजला पालक नसेल आवडत तर तुम्ही ते स्किप पण करू शकता. आणि याच्यात मी बेसिक मसाले घालते. बेसिक मसाल्यांमध्ये मी फक्त एक छोटी चिमटभर हळद घालते आणि जिरे पूड घालू शकता तुम्ही, पण रुद्रांशला आवडत नाही त्याच्यामुळे ते नाही घालत मी. आणि धनेपूड देखील घालू शकता. तुम्ही बघू शकता मी इथे हळद घातलेली आहे. त्याला छान प्रॉपरली मॅश करून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचं जेणेकरून ते एकजीव होऊन जाईल. आणि यात आता आपण ॲड करणार आहोत राजगिराचा आटा. तुम्ही बघू शकता हा राजगिराचा आटा आहे. मी याला राजगिऱ्याला आधी छानपैकी भाजूनच घेतलेलं होतं खमंग आणि त्यानंतर याची पावडर केली. हे खूप जास्त न्यूट्रिशियस आहे, हाय इन प्रोटीन, कॅल्शियम आणि खूप इन्स्टंट एनर्जी देते मुलांना. तर हे मी इथे 2 स्पून घालते आहे. तुम्ही अजून बाइंडिंगसाठी दुसरे पण आटे घालू शकता. याला आता आपण पहिले असं सुकच असं मिक्स करून घेऊया छानपैकी. आणि जितकं गरजेपुरती पाणी लागते तितकं घ्यायचं. इथे पाणी घालून घेते. तुम्हाला जितकी थिन कन्सिस्टन्सी बनवायची आहे त्याच्या हिशोबाने हे छान असं झालेलं आहे. राजगिराला जास्त पाणी लागत नाही त्याच्यामुळे हे छान असं पातळ झालेलं आहे. आता मी याची अशी छानपैकी चिलेज बनवून घेते. मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की मी इथे कास्ट आयर्नचा तवा यूज करते. हा खूप जास्त चांगला आहे बेबीसाठी. ह्याच्यात नॅचरल आयर्न आहे, ठीक आहे, छान. तर ह्याला मी आधी तुपाने थोडेसे ग्रीस करून घेते. इथे मी होममेड घी म्हणजे तूप घेते आहे. तुम्ही जर तुमच्या मुलांसाठी तूप यूज करताय तर मेक शुअर करा की ते एकदम प्युअर असायला पाहिजे, जेणेकरून कारण की आजकाल इतकं भेसळ असते की खूप जास्त. तर मी इथे छान अमाऊंट ऑफ तूप यूज करून घेतली आहे.
तुपाने छान असं ग्रीस करून घेता. हे जे बॅटर बनवलं होतं ते आपण आता पॅनवरती घालूया. आणि हे असे छोटे छोटे शेप्समध्ये केलं की लहान मुलांना अजून छान टेस्टी वाटतात, दिसायला छान वाटतं. तर हा आता माझा चिला रेडी होत आहे. याला मी कमी फ्लेमवरती छानपैकी शिजू देईन दोन्ही साईडेने. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोडंसं तूप देखील घालू शकता वरून, पण मी ऑलरेडी लावलं होतं तूप, तर नंतर फ्लिप करताना मी लावून घेईन. थोडंसं तूप टाकते मला छान. आपण आता फ्लिप करून घेऊया. बघा किती छान असं झालेलं आहे. आणि हा असा मऊ छान होतो, म्हणजे ज्या बाळांना दात आले असेल तर त्यांना चावायला पण त्रास नाही होत. तर खूप जास्त छान झालेला आहे हा आता.